बाळाच्या येण्याची तयारी किती असते ना हे मला आज कळतंय. ते कसं ना तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी इकडे बघून घ्या. बाळाची शॉपिंग तर आम्ही केलीच होती. त्याचा लाँग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे यूट्यूबला. नसेल बघितला तर तुम्ही जाऊन बघू शकता, बायोमध्ये लिंक आहे. पण इकडे एवढे सर्व कपडे होते बाळाचे, छोटे 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 छोटे, बापरे इतके जास्त कपडे होते ना. असे कमी दिसत होते, पण वॉश केल्यानंतर ना इतके जास्त कपडे होते की ते वाळत टाकत टाकत मला कंटाळा आला होता. तर इकडे ना मला हे सगळे कपडे वॉश करायचे होते. त्याचबरोबर हे पाऊचसुद्धा वॉश करायचं होतं, कारण मला आता माझ्या हॉस्पिटल बॅग पॅक करायला घ्यायची. डिलिव्हरीसाठी खूप कमी टाईम राहिलेला आहे. त्यामुळे मी आणि आई लगेच इकडे कामाला लागलो आणि बरेच दिवस झाले आम्हाला हे कपडे वॉश करून ठेवायचे. पण मी ना कंटाळा करत होते. रोज काही ना काहीतरी कारण मी असं लावत होते की नाही यार उद्या करू उद्या करू म्हणत म्हणत ना आत्ता आम्ही हे करायला घेतलं. म्हटलं ऊन कमी होण्याच्या अगोदर ना आपण हे सगळे कपडे वॉश करून घेऊयात. आणि इतके जास्त छोटे छोटे कपडे होते की ते वाळत घालत मला कंटाळा आला. आणि मग मला असं वाटलं की किती ते सगळे कपडे बाळाचे, अजून तर बाळ आलेलं पण नाही आहे. जेव्हा बाळ येईल तेव्हा तर ते कपडे किती जमा होतील ह्याचा विचार आम्हाला करवतच नव्हता. त्यानंतर ना मग जे सॉक्स आणि मिटन्स होते ना ते वाळत घालण्यासाठी आम्हाला जागा नव्हती, त्यामुळे आम्ही असे टोपल्यात वाळत घातले. आणि इकडे एवढे सगळे कपडे आम्ही वॉश केले होते. नंतर ना ब्लिंकिटवरून मी माझ्यासाठी आणि बाळासाठी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. त्याच्यामध्ये सोनपापडीसुद्धा ऑर्डर केली होती, जी की मला खाण्याची जे खूप जास्त क्रेविंग झाली होती. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.